धनंजय मुंडे भाजपासोबत जाणार आहेत का? मलिन झालेली प्रतिमा क्लीन करण्यासाठी भाजप हा त्यांच्यासमोर पर्याय असणार आहे का? येत्या काळात धनंजय मुंडे भाजपासोबत जाऊन पांढरे शुभ्र होतील का? या सगळ्याच गोष्टींच्या चर्चेला आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादांची साथ सोडून धनंजय मुंडे भाजपासोबत जाणार आहेत का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। खरं तर दीपक केदार यांनी आता एक वक्तव्य केलं की धनंजय मुंडे भाजपाच्या वॉशिंग मशीन मधून पांढरे शुभ्र होऊन लवकरच भाजपासोबत दिसतील। ही पोस्ट सांभाळून ठेवा, अशा पद्धतीची त्यांची ही पोस्ट आहे आणि त्यात धनंजय मुंडे भाजपासोबत जाणार असल्याचं त्यांनी बोललंय। ही गोष्ट शक्य आहे का? धनंजय मुंडे भाजपासोबत जातील का? अजितदादांची साथ सोडून धनंजय मुंडे भाजपासोबत जातील का? खरं तर शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या पाठीवरती हात ठेवला आणि विरोधी पक्षनेता असा त्यांचा प्रचंड मोठा प्रवास आतापर्यंत राहिलेला आहे। आजपर्यंत बरेच नेते स्वतःच्या चारित्र्यावरचा डाग मिटवण्यासाठी भाजपासोबत गेल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये ज्यांची नावं होती ती सगळी नेते मंडळी आज बऱ्यापैकी भाजपामध्ये पाहायला मिळतात आणि असाही एक आरोप केला जातो की भाजपामध्ये गेल्यानंतर माणूस शुद्ध होतो। त्याच वक्तव्याची रीग पुढे ओढत धनंजय मुंडे भाजपाच्या वॉशिंग मशीन मधून पांढरे शुभ्र होऊन लवकरच भाजपासोबत दिसतील, अशा पद्धतीचं वक्तव्य दीपक केदार यांनी केल्याचं पाहायला मिळतं। ही पोस्ट सांभाळून ठेवा आणि या सगळ्या गोष्टी भविष्यात घडणार असल्याचा दावा दीपक केदार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। ऑल इंडिया पॅन्थर सेना चे अध्यक्ष म्हणून दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून प्रचंड काय वादंग उठल्याचं बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मंत्रिपदावरती सुद्धा पाणी सोडावं लागल्याचं पाहायला मिळालंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा त्यांचा राईट हँड मानला जातो आणि त्याच्या निमित्तानं धनंजय मुंडेंवरती सुद्धा आरोप झाले आहेत। एवढंच नाही तर कृषी मंत्री असताना सुद्धा बरंच साहित्य जे आहे तर ते चढत्या दरानं त्यांनी खरेदी केल्याचे आरोप अंजली दमानिया यांनी त्यांच्यावरती केले आहेत आणि या निमित्तानं जी प्रतिमा आहे तर ती त्यांची मलिन झाल्याची कुठं ना कुठं तरी पाहायला मिळते आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून डॅशिंग हिरो असणारा एक तगडा नेता धनंजय मुंडे आज या घडीला कुठं ना कुठं तरी झिरो झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हीच जी काही भावना आहे तर ही भावना सर्वसामान्य लोकांमधून उमटताना पाहायला मिळते। मात्र जे काही नाव मलिन झालंय तर हे नाव शुद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे भाजपासोबत जातील, अशा पद्धतीचा एक भाकीत कुठं ना कुठं तरी दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे भाजपाच्या वॉशिंग मशीन मधून पांढरे शुभ्र होऊन लवकरच भाजपासोबत दिसतील, ही पोस्ट सांभाळून ठेवा, अशा पद्धतीचं त्यांचं हे वक्तव्य आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? येत्या काळात धनंजय मुंडे अजित पवार यांची साथ सोडून भाजपासोबत जातील का? भाजप त्यांना स्वीकारेल का? आणि स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे वॉशिंग मशीन मधून पांढरे शुभ्र होतील का? या दीपक केदार यांच्या वक्तव्यावर तुमचं मत काय? नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।